शैक्षणिक विकासात मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही। अत्यंत गुंतागुंतीचं राजकारण कुशलतेने हाताळणारे विलासराव साहित्य, नाटक, संगीत या क्षेत्रातही तितकेच रमतात। साहित्य संमेलन असो की नाट्य संमेलन, त्या व्यासपीठांवरून विलासरावांनी केलेली भाषणे म्हणजे त्यांच्या रसिकतेची उदाहरणच आहेत। ज्येष्ठ कलावंतांचं मानधन, स्वातंत्र्य सैनिकांचं मानधन, संगीत, नाटक, मराठी चित्रपट यासाठीचं अनुदान, राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारे विविध पुरस्कार यांच्या रकमेत भरघोस वाढ करून विलासरावांनी आपल्या दर्दीपणाची झलक दाखवली आहे। ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार देण्याचा विलासरावांचा निर्णय नाट्यकर्मी आणि नाट्यरसिक दोघांनाही सुखावणारा आहे। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विकासासाठी विलासरावांनी घेतलेल्या या आणि यासारख्या अनेक निर्णयांमुळे मराठी रसिक मनांवरही विलासराव अधिराज्य करतील यात शंका नाही। वर्तमानातील प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेत भविष्याचा वेध घेणारे विलासराव देशमुख आपल्या अष्टपैलू स्वभावामुळेच अवघ्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात। त्यांचा हजरजबाबीपणा आणि मिश्कील स्वभाव त्यांच्या व्यक्तिमत्वात अधिकच भर घालतो। त्यांच्या अंगी उपजतच असलेल्या नेतृत्व गुणांमुळेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेल्या मांजरा सहकारी साखर कारखान्यानं आतापर्यंत उत्पादन आणि व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अनेक पुरस्कार पटकावले आहेत। विलासराव देशमुखांच्या रूपानं एक कुशल नेतृत्व लाभलेला आपला महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर सदैव अग्रेसर राहील यात शंका नाही। सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशी सर्वच क्षेत्रात मोठी परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राचा राज्यकारभार अतिशय समर्थपणे चालवणारे आपले लाडके मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यंदा 64व्या वर्षात पदार्पण करतायत। हॅथवे एमसीएन परिवाराच्या वतीने विलासरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।